तर रामकृष्ण हरी विठू नामाच्या गजरानं अवघी आळंदी नगरी दुमदुमली आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान होत आहे। आळंदीमधील मुख्य मंदिरामध्ये माऊलींच्या पवित्र पादुकांचं विधिवत पूजन पार पडलं। संपूर्ण गाभारा आणि मंदिर परिसर अत्यंत सुंदर अशा फुलांनी सजवण्यात आला होता। तर टाळ मृदुंगाच्या तालावर आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषामध्ये ठिकठिकाणच्या दिंड्या मंदिर परिसरामध्ये दाखल झाल्या। अवघ्या काही वेळातच माऊलींच्या या पादुका मुख्य पालखीमध्ये विराजमान होणार असून लाखो वारकऱ्यांचा हा वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर आता मार्गस्थ होणार आहे। आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। पाहुयात। आळंदी ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आता या ठिकाणी होत आहे। सर्व भाविक भक्त या ठिकाणी वारकरी सर्व भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत। सकाळपासूनच हा सगळा माहोल या ठिकाणी दृश्यामध्ये आपण पाहू शकतो। सर्व राज्यभरातून या ठिकाणी दिंड्या आलेल्या आहेत आणि प्रत्येक वारकरी भजनामध्ये तल्लीन झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल। कुठल्याही प्रकारची काळजी न करता सर्व वारकरी या भक्ती रसामध्ये तल्लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात। दिवसेंदिवस हा वारीचा उत्सव या भाविक भक्तांचा हा वारकऱ्यांचा वाढतच जात असतो। आता या पालखीचं प्रस्थान होईल। पालखी रात्री मुक्काम करील आणि उद्या सकाळी पुण्याच्या दिशेने ही पालखी प्रस्थान करील। एकंदरीत पाहिलं तर हा वारकऱ्यांचा जो माहोल आहे, हा वारकऱ्यांचा उत्साह आहे, हा आपल्याला या आळंदी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, आळंदी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।